श्रोत्यानो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 16व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायाद्वारे वरच्या खोलीतील संभाषण संपत आहे. आधीच्या अध्यायात आम्ही शिकलो की जे त्याचे लोक आहेत त्यांनी एकमेकांवर प्रीती करावी. आता प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी एक खरी दाट ह्या लोकांना लावित आहे. तो त्यांना दटावित आहे. ही दाट आहे श्रोत्यानो, कारण जसे आम्ही स्वतःला फार आकर्षक समजतो, चांगले समजतो, तसे आम्ही आकर्षक नाही. आम्ही चांगले नाही. आम्हाला एकमेकांवर प्रीती करण्यास अलौकिक मदतीची आवश्यकता पडते. नंतर प्रभू येशूने आम्हाला सांगितले की आम्ही स्वतःला त्याच्यासोबत जोडले पाहिजे. आणि जेव्हा आम्ही प्रभूशी स्वतःला जोडतो, तेव्हा जग त्यामुळे आमचा द्वेषसुद्धा करेल हे त्याने सांगितले. त्याने हे सुद्धा सांगितले की जर तो ह्या जगात आला नसता, तर लोकांना पापांविषयी माहिती झाली नसती, पापांची जाणीव झाली नसती. त्याच्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता श्रोत्यानो, की त्यांची स्वतःची पापे त्यांच्यासोबत नाहीत. परंतु तो आला आणि त्यांनी ह्या जगाच्या तारणाऱ्याला, गौरवी प्रभूला नाकारले, जो त्यांचा अपराध होता. आणि त्या पापासमोर, त्या अपराधासमोर जी प्रतिदिवशी पापे आम्ही करतो, ती पापे काहीच नाहीत. स्वर्गात जे पारितोषिक मिळणार, तेच फक्त वेगवेगळे असणार असे नाही श्रोत्यानो. तर नरकात सुद्धा जी शिक्षा आम्हातील कित्येकांना होणार आहे, ती शिक्षा सुद्धा वेगवेगळ्या स्तराची असणार आहे. आज जी व्यक्ती येशू ख्रिस्ताविषयी ऐकून आणि जाणून त्याच्याकडे पाठ फिरवते, त्याला नाकारते, धिक्कारते, ती यहुदा इस्करियोतीप्रमाणेच अपराधी आहे, ज्याने ख्रिस्ताच्या संगतीत राहून सुद्धा त्याला नाकारले, त्याच्याकडे पाठ फिरवली. येशू ख्रिस्ताला तारणारा प्रभू म्हणून नाकारणे हे सगळ्यात मोठे पाप आहे. प्रभू येशू येणाऱ्या अध्यायात त्यांना ह्याविषयी चेतावणी देतो. आता आम्ही पाहणार आहोत की प्रभू येशू त्याच्या अनुपस्थितीत पवित्र आत्मा पाठवेल आणि पवित्र आत्म्याची नवीन सेवा काय असणार हे ह्या अध्यायात नमूद करण्यात आलेले आहे. ह्या अध्यायाच्या सुरुवातीला सुद्धा प्रभू येशू जग तुमचा द्वेष कशा प्रकारे करील ह्याविषयी सांगत आहे. 16वा अध्याय पहिलं वचन पहा. तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. कोणत्या गोष्टी? 15व्या अध्यायातील गोष्टी, ज्या आम्ही मागच्या कार्यक्रमांमध्ये अभ्यासल्या. नंतर 2 आणि 3 वचने पहा. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करीतील, इतकेच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. श्रोत्यानो, प्रेषितांचे मन दुखावे अशी प्रभू येशूची मुळीच इच्छा नव्हती. परंतु त्यांना सर्व गोष्टींची पूर्ण जाणीव असावी, त्यांना सर्व गोष्टी कळाव्यात अशी त्याची इच्छा होती. 14व्या अध्यायात त्याने आम्हाला सांगितले की तो आमच्यासाठी जागा तयार करण्याकरिता जात आहे व तो आम्हाला स्वतःजवळ घेईल. तो हे सुद्धा स्पष्ट करतो की जर ह्या पृथ्वीवर आम्ही त्याच्या मागे चालू, ह्याचाच अर्थ सर्व काही सोडून, तर मत्तई शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 20व्या वचनाप्रमाणे खोकडास, बिळे व आकाशातील पाखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास ठिकाण नाही. तो म्हणाला, श्रोत्यानो, जर आम्ही त्याला अनुसरू तर आम्हाला आपला वधस्तंभ घेऊन चालावे लागेल, त्याचा वधस्तंभ नाही. जर आम्ही ह्या पृथ्वीवर त्याच्यासोबत छळ सहन करू, तर भविष्यात त्याच्यासोबत आम्ही स्वर्गात राज्य सुद्धा करू. त्याला तुच्छ समजण्यात आले, त्याला धिक्कारण्यात आले, नाकारण्यात आले. तो दुःखी पुरुष होता. त्याला दुःखाची जाणीव होती. त्याने म्हटले की त्याच्या मागे चालणारे ह्या जगात राहतील, पण जगाचे होऊन नाही. जग त्यांचा द्वेष करील. त्याने हे फार चांगल्या प्रकारे आपल्या शिष्यांच्या समोर स्पष्ट केले. त्याने असे कधीच म्हटले नाही की त्याच्या मागे चालणाऱ्यांना ह्या जगामध्ये सर्व सुखसोयी, आराम आणि चैन मिळेल. श्रोत्यानो, जर आपण देवाचे वचन सांगण्यासाठी खंबीरपणे उभे राहाल, तर हे जग तुमच्यावर कधीच प्रीती करणार नाही. ख्रिस्ताने ज्या द्वेषाचा अनुभव घेतला, तो आम्हाला सुद्धा येईल. तो त्यांना आधीच चेतावणी देत आहे, जेणेकरून त्यांनी खंबीर व्हावे. नंतर त्यांनी विश्वासामध्ये डगमगू नये. काय घडणार आहे हे त्यांना माहीत असावे अशी त्याची इच्छा होती. त्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रीती केली
आणि तो त्यांना सांगतो की तो शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहील. त्याला माहीत होते की ते कोणत्या परिस्थितीतून जाणार आहेत. त्याला माहीत होते की त्या रात्री पेत्र त्याला नाकारेल. काय घडेल हे त्याने त्यांना उत्साहित करण्यासाठी आणि सर्व प्रसंगी त्यांनी खंबीर राहावे म्हणून सांगितले. त्यांनी आपली सर्व चिंता देवावर सोपवावी ह्यासाठी त्याने आधीच त्यांना चेतावणी दिली, त्यांना तयार केले. तो म्हणतो की ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील. धार्मिक यहुद्याला सभा बहिष्कृत करणे त्या काळात अत्यंत वाईट समजण्यात येई. ह्या शिष्यांना प्रभू येशूसाठी उभे राहण्याकरिता किंमत मोजावी लागणार होती. श्रोत्यानो, आज जर आपण ख्रिस्तासाठी उभे राहता, ख्रिस्तासाठी जगता, तर आपणाला त्यासाठी किंमत मोजावी लागेल. ख्रिस्तासाठी खंबीर राहणे, ख्रिस्ताकरिता उभे राहणे सोपे नाही. त्याकरिता आम्हाला छळ सहन करावा लागतो, लोकांचा द्वेष सहन करावा लागतो. द्वेष करण्याकरिता प्रभू येशू दुसरे कारण जे सांगतो ते हे की ते पित्याला ओळखीत नाहीत, प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखीत नाहीत आणि त्यामुळेच ते वचनाचा सुद्धा द्वेष करतात. म्हणूनच खऱ्या विश्वासणाऱ्यांचा जग द्वेष करीते. श्रोत्यानो, जर आपण खरेपणाने, अगदी सत्याने परमेश्वराची सेवा करता, त्याचे वचन लोकांना सांगता, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की आपला छळ करणारे, आपला द्वेष करणारे अधिक असतील. 16वा अध्याय 4थं वचन पहा काय सांगतं. मी तुम्हाला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की त्या घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या ह्याची तुम्हास आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो. काय होणार हे त्यांना तो सांगत आहे व त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देत आहे. श्रोत्यानो, प्रभू नेहमीच आम्हाला तयार करतो. अशाच प्रकारे तो आम्हाला शिकवतो आणि येणाऱ्या गोष्टींसाठी, भविष्यातील गोष्टींसाठी आम्हाला तो तयार करतो. ही देवाची कार्य करण्याची पद्धती आहे. 5वं वचन, 16वा अध्याय 5वं वचन. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारित नाही. हे खरे आहे की शिमोन पेत्राने त्याला तुम्ही कोठे जाता हा प्रश्न विचारला. परंतु पेत्राने लहान लेकराचा प्रश्न विचारला. तो म्हणत आहे त्यांच्यापैकी कोणीही काय घडेल ह्याची कल्पना करू शकत नाही. 6वं वचन. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. श्रोत्यानो, दुःखाने आमच्यावर मात करायला नको. बरेच लोक त्यांना जे कटू अनुभव येतात किंवा त्यांच्या प्रिय व्यक्तीचा देहांत होतो तेव्हा दुःखाने भरून जाऊन देवापासून पाठ फिरवतात, देवावर अविश्वास प्रकट करतात. परंतु आम्हाला परमेश्वर विश्वासामध्ये दृढ राहण्यास सांगत आहे. त्याची हीच इच्छा आहे की जगातील परिस्थितीमुळे, संकटांमुळे, आजारांमुळे आम्ही त्याच्यापासून दूर जाऊ नये, तर त्याच्या अधिक जवळ यावे. 7वं वचन. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. दुसऱ्या शब्दात, हे तुमच्यासाठी चांगले आहे. आता प्रश्न हा उठतो की ख्रिस्ताचे जाणे हिताचे का होते? मी श्रोत्यानो, ह्याकरिता आपणाला अनेक कारणे सांगू शकते आणि मला खात्री आहे की आपण त्याहीपेक्षा अधिक कारणे मला सांगू शकाल. पहिले कारण, ह्या जगात येण्याचा त्याचा उद्देश होता वधस्तंभावर स्वतःचा प्राण देणे, मानवजातीच्या पापांना स्वतःवर घेणे आणि त्याकरिता एकदाच बलिदान होणे. मार्कृष्ट शुभवर्तमान 10वा अध्याय 45वा वचन सांगतं. मार्कृष्ट शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 45वा वचन. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. जेव्हा हा उद्देश पूर्ण झाला, तो परत पित्याकडे गेला, कारण ज्या कार्यासाठी पित्याने त्याला पाठवले होते ते त्याने पूर्ण केले होते. नंतर दुसरे एक कारण आहे श्रोत्यानो, की जेव्हा तो ह्या पृथ्वीवर आला तेव्हा त्याने मानवी देह धारण केला. परमेश्वर सर्वोपस्थित आहे, परंतु त्याने स्वतःला मानव बनून स्वतःला सीमित केले. ह्याचाच अर्थ, जेव्हा प्रभू येशू गालिलमध्ये असे तेव्हा तो बेथानी येथे असू शकत नसे. मार्था व मरियाने त्याला काय म्हटले होते आपणाला आठवते का? त्यांनी म्हटले की जर तू येथे असतास तर आमचा भाऊ मेला नसता.
दुसऱ्या शब्दात, प्रभू जर आज ह्या जगात मानवी देहरूपात असता, तर तो 2 ठिकाणी एकाच वेळी राहू शकला नसता. म्हणून तो त्यांना सांगतो की तो त्यांच्याकडे पवित्र आत्म्याला पाठवेल. पवित्र आत्मा सर्व ठिकाणी असू शकतो. ह्या क्षणी तो माझ्यासोबत आहे, तो तुमच्यासोबत सुद्धा आहे. तो कैवारी पाठवेल, तो आमच्याकडे येईल व आमच्यामध्ये तो वास करेल. हे एक दुसरे कारण होते. जेव्हा पवित्र आत्मा येईल, तो अनेक प्रकारची सेवा पूर्ण करेल. त्यापैकी एक तो ह्या ठिकाणी सांगित आहे. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय 8 ते 11 वचने पहा काय सांगतात. 16 अध्याय 8 पासून 11 वचने. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. ते माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत ह्यावरून पापाविषयी, मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, ह्यावरून नीतिमत्वाविषयी, आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी. श्रोत्यानो, देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणात खात्री निर्माण करण्याकरिता पुरावा देऊ इच्छितो. तो आम्हाला अशा ठिकाणी आणू इच्छितो जेथे आमची खात्री होईल. प्रभू येशूवर विश्वास करण्यापूर्वी, भरोसा ठेवण्यापूर्वी आमची स्वतःची त्याविषयी खात्री व्हायला हवी. ह्या जगात पवित्र आत्म्याची वर्तमान काळातील जी सेवा आहे, ती म्हणजे तो लोकांची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी खात्री करेल. आमचा प्रभू ते पाप म्हणजे काय हे स्पष्ट करतो. पाप, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. जगात सगळ्यात मोठे पाप काय आहे श्रोत्यानो? खून? नाही श्रोत्यानो. या युगात सगळ्यात अधिक पापी कोण आहेत? आम्ही फार भयंकर, क्रूर अशा लोकांची नावे ह्यावेळेला घेऊ शकतो. म्हणू शकतो की ते लोक अधिक पापी आहेत. आज सगळ्यात मोठा पापी कोण? मी फार काळजीपूर्वक व सावधगिरी बाळगून सांगते की ज्यांनी ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला नाही, ते सगळ्यात मोठे पापी आहेत. तो म्हणतो की पापाविषयी तो जगाची खात्री करेल. तो म्हणतो की ते माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवित नाही, तर आपण हरवलेल्या अवस्थेत आहात. हे जितके साधे वाटते ना श्रोत्यानो, तितकेच हे महत्वाचे आहे. हा निर्णय आज प्रत्येकाला घ्यायचा आहे. आज जो कोणी ख्रिस्ताला नाकारतो, धिक्कारतो, तो सगळ्यात मोठा पापी आहे. मग तो कोणी का असेना. तो श्रीमंत असो, गरीब असो, शिकलेला असो किंवा अशिक्षित असो, कोठेही राहणारा असो, जगातील कुठल्याही भागातला असो, परंतु तो जर ख्रिस्ताला धिक्कारतो, तर तो सगळ्यात मोठा पापी आहे. स्मरण करा की प्रभू येशूने योहान शुभवर्तमान 15 अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हटले होते, मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो, तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. श्रोत्यानो, ज्या कोणी शुभवर्तमान ऐकले आहे, ते सर्व येशूविषयी निर्णय घेण्यासंबंधी जबाबदार आहेत. ख्रिस्ताला नाकारणे पाप आहे. नंतर दुसरे म्हणजे तो नीतिमत्वाविषयी त्यांची खात्री करेल. येशूला आमच्या अपराधांसाठी बलिदान करण्यात आले. आम्हाला नीतिमान ठरविण्यासाठी त्याला पुन्हा उठविण्यात आले. रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 25 वचन सांगतं. रोमकरासपत्र 4 अध्याय 25 वचन. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. प्रभू येशू पित्याकडे परत गेला, कारण त्याने पृथ्वीवरील आपले कार्य संपवले. जेव्हा तो वधस्तंभावर मेला, तेव्हा तो न्यायपूर्ण मृत्यू मरण पावला. त्याने तुमचे व माझे अपराध स्वतःवर घेतले आणि आमच्या जागी तो मरण पावला. त्याने आमची जागा घेतली. तो मृत्यूतून जिवंत झाला, जेणेकरून तुमची व माझी पापे फक्त वजाच न होता आम्हाला त्याचे नीतिमत्व प्राप्त व्हावे. हे फार महत्वाचे आहे. तुम्हाला व मला नीतिमत्वाची आवश्यकता आहे. फक्त आमच्या पापांची क्षमा होणे महत्वाचे नाही श्रोत्यानो. आम्ही पापांची क्षमा प्राप्त करून देवाच्या उपस्थितीत त्याच्यासमोर उभे राहण्याकरिता योग्य ठरीत नाही. ख्रिस्ताने स्वतःचे नीतिमत्व आम्हाला दिले. ह्या नीतिमत्वाविषयी पॉल फिलिप्पियरासपत्र 3 अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये म्हणतो. फिलिप्पियरासपत्र 3 अध्याय 8 आणि 9 वचने. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, त्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो. ह्यासाठी
की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. तो फक्त आमच्या पापांना दूर करीत नाही श्रोत्यानो, तर आम्हाला नीतिमत्व देतो. जर आम्हाला देवापुढे उभे राहायचे आहे, तर आम्ही ख्रिस्तामध्ये असायला हवे. तो आमचे नीतिमत्व आहे. ख्रिस्ताला जे अधिकार स्वर्गात आहेत, तेच अधिकार आज ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना सुद्धा आहेत. आणि जर आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही, तर आम्हाला एक सुद्धा अधिकार नाही. तो आमच्या अपराधांसाठी बलिदान झाला आणि आम्हाला नीतिमत्व प्राप्त व्हावे म्हणून पुन्हा मृत्यूतून जिवंत झाला. आता तिसरी जी गोष्ट आहे तो सांगतो ती ही, की न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. काय ह्याचा अर्थ हा आहे का की एक दिवस न्याय येणार आहे? नाही श्रोत्यानो, ह्या वचनात तसा अर्थ नाही. न्यायाविषयी, कारण ह्या जगाच्या सत्ताधीशाचा न्याय झालेला आहे. अनेक विश्वासणाऱ्यांना हे समजण्याकरिता कठीण जाते की आम्ही न्याय झालेल्या जगात राहत आहोत. श्रोत्यानो, अनेकांना असं वाटतं की त्यांना परखल्या जात आहे. नाही, परमेश्वराने आपणाला आधीच हरवलेला पापी असे घोषित केले आहे आणि त्याने आधीच आपला न्याय केला आहे. रोमकरास पत्र 6 अध्याय आणि 23 वचन पहा काय सांगतं. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. श्रोत्यांनो, आम्ही अशाच जगात राहत आहोत ज्याचा न्याय आधीच झालेला आहे. ज्या मनुष्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे व जो मृत्यूची वाट पाहत आहे, त्या व्यक्तीप्रमाणे आम्ही आहोत. आम्हा सर्वांविरुद्ध जो न्याय घोषित झाला आहे तो आहे की आम्ही सर्व अपराधी आहोत. कारण श्रोत्यांनो, आमची सर्व धर्मकृत्ये देवाच्या दृष्टीने घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत. जर आम्हाला घाणेरड्या वस्त्रासहित परमेश्वरासमोर उभे राहावे लागेल, तर आम्ही फक्त स्वतःविषयीच लज्जित होणार नाही, तर आम्ही किती अपराधी आहोत हे सुद्धा आम्हाला आढळेल. स्मरण करा की पौलाने फेलिक्ससोबत येणाऱ्या न्यायाविषयी वाद केला आणि त्यामुळे तो घाबरला. आज सुद्धा लोकांना न्यायाविषयी ऐकायला मुळीच आवडत नाही. त्यामुळे ते चिडून जातात. हे हरवलेले जग परमेश्वराविषयीच्या अनेक गोष्टींचा तिरस्कार करते. उदाहरणार्थ, परमेश्वराचा सर्वशक्तिमानपणा. त्यांना हे विश्व परमेश्वराचे आहे व परमेश्वर त्याच्या स्वतःच्या पद्धतीने ह्याला चालवतो, ही वास्तविकता पसंत पडत नाही. मानव हरवलेला आहे हे आधीच घोषित करण्यात आले. परमेश्वर स्वतःच्या कृपेने आमचे तारण करतो, हे लोकांना ऐकायला आवडत नाही. त्यांना हे पसंत पडत नाही. ते ह्या गोष्टीला स्वीकारित नाहीत. श्रोत्यानो, ह्या 3 गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी पवित्र आत्मा आज ह्या जगाला दोषी ठरवित आहे. त्या 3 गोष्टी म्हणजे पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी. श्रोत्यानो, आज स्वतःला धार्मिक आणि फार चांगले समजू नका. तुमचे सर्व प्रयत्न निरर्थक आहेत. फक्त परमेश्वराने जो उपाय केलेला आहे त्याद्वारेच आपण पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेऊ शकता. आणि तो उपाय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला परमेश्वराने ह्या जगात पाठवले, ज्याच्या वधस्तंभावरील बलिदानामुळे आम्हा सर्वांच्या पापांची क्षमा आम्हाला उपलब्ध झालेली आहे. परंतु श्रोत्यानो, त्याकरिता अट आहे प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणे, आमच्या पापांची कबुली त्याच्या समोर देणे आणि त्याला आपला तारणारा स्वीकारून हृदयामध्ये स्थान देणे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देव.